वाचनाचा छंद आहे मला. मी ॲडॉल्फ हिटलर, महात्मा गांधी, अब्राहम लिंकन, ययाती, मृत्युंजय, अमेरिकेची राज्यघटना म्हणजे काय, इंग्लंडची काय, ती अपरिवर्तनीय आहे, ही परिवर्तनीय आहे. माझं वाचन कमी पडतं आहे सध्या, बोलण्यामध्ये पण ते थोडंसं अडखळतो आहे मी, असं मला वाटतं. तर ती सुधारणा पुढच्या 6 महिन्यामध्ये मी करून घेईन. ना तुम्ही वाचन वगैरे म्हणजे एवढं भाषा कशी एवढी समृद्ध होतं? वाचन कमी होतं, पण मला काय काही लोक सपोर्ट. एक माझा सुभाष जगताप म्हणून मित्र आहे, तो काही ड्राफ्ट देतो. आणखी एक महेंद्र म्हणून आहे बोबडे, तो देतो. अजून काही इनपुट्स मी घेत राहतो. वेळ जास्त मिळत नाही हो. आता हे संतोषमुळं तर गेले 35-36 दिवस झालं मी त्याच्यातच, मला माझं रेग्युलर काम पण करता येणार नाही संतोष देशमुख प्रकरणामुळं. आणि त्या प्रत्येक ह्याच्यावरती लढत बसावं लागते. पण वाचनाचा छंद आहे मला. मी ॲडॉल्फ हिटलर, महात्मा गांधी, अब्राहम लिंकन, ययाती, मृत्युंजय, काय म्हणतात ते सगळं वाचलेलं आहे. त्याच्यामुळं खूप अमेरिकेची राज्यघटना म्हणजे काय, इंग्लंडची काय, ती अपरिवर्तनीय आहे, ही परिवर्तनीय आहे, लवचिक आहे, हे सगळं मी वाचलेलं आहे. त्यामुळं ते माझ्या ब्रेनमध्ये आहे. पण आता अजूनही मला वाचनाची फार आवश्यकता आहे. माझं वाचन कमी पडतं आहे सध्या, बोलण्यामध्ये पण ते थोडंसं अडखळतो आहे मी, असं मला वाटतं. तर ती सुधारणा पुढच्या 6 महिन्यामध्ये मी करून घेईन, असं नम्रपणे तुम्हाला मी सांगतो. एक सुधारलेला सुरेश धस तुम्हाला 6 महिन्यानंतर पाहायला मिळेल. 6 महिन्याच्या नंतर पाहायला. परळीमधलं जे काही लेट्सअप जे आहे ना, तर मी लेट्सअप करेल. परळीमधलं जे काही सगळं ॲशचं सगळं भ्रष्टाचार आहे, त्याच्यावर एखादा चांगला चित्रपट होऊ शकतो आरामशीर. फ्लाय ॲश नावाचा किंवा लेट्सअप आहे ना आपलं, फ्लाय अप असा नावाचा पिक्चर काढा. अप झालंय का डाऊन झालंय ते बघ. सुरेश धस जर राजकारणी झाले नसते तर सुरेश धस काय झाले असते? गायक झाला असता. गायक किंवा पिक्चरमध्ये गेलो असतो, साईड ॲक्टर फेक्टर काहीतरी. आता राजकारणात तर साईड ॲक्टरच झालं ना. गाण्याची कधी बसणं आवड? गाण्याचे लहानपणा, माझा आवाज बी चांगला आहे. बसा खर्चातला आवाज आहे तुमचा, असा चांगला म्हणजे नाही गाणे चांगले. मुकेश वगैरेचे गाणे मला चांगले जमते. आता नाही म्हणून दाखवणार. घसा वरडो खाला झालेला आहे सध्या. मुकेशच आवडायचा? वोकल कॉर्डवरती लोड येतोय सध्या बोल. नाही पण मुकेशच का आवडायचा? त्या काळात लोकांना किशोर कुमार भरपूर आवडायचा. किशोर कुमार, मुकेश, मोहम्मद रफी साहेब, सगळ्यांचे गाणे. लता दीदी तर नॉट म्हणजे शेच नाही, ते आवडते. आता नवीन पिक्चरचे गाणे काय आवडत नाही आपलं. ते गाणं कोणीकडं, वाद्य कोणीकडं, डान्स कोणीकडं असतो. आता काय ते बांगो तेव्हापासून नंतर आपण ते सोडून दिलं. आता नवीन चित्रपटात तर गाण्याचा नाही चित्रपटाचा काही संबंध असतो. हिरो कुणीकडे नाचतो, हिरोईन कुणीकडे नाचते, गाणं कुणीकडे चाललंय याचा काही ताळमेळ मला तरी काही लागत नाही सध्या. अच्छा, त्यामुळं ते काय तुम्ही नाही आत्ताचे नाही, मी जुनेच गाणे ऐकतो. पण ऐकायलाही आजकाल वेळ मिळेना ना, गाणे ऐकायलाही वेळ मिळेना.